तो वो 200 रुपये मनीष पांडे की तरफ से हमारे लिए आए थे। वो डीजे जीतो आपके लिए मैं यस डीजे आपके लिए चला आमच्याकडून ते तुम्हाला खूप सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं। थँक्यू। अशा प्रकारे मॅच होते स्टार्ट आणि स्टार्ट बघा कशी झाली। पहिला चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर। प्रथमेश केणीचं स्वागत केलंय बॉलिंग मार्कवर। फलंदाज त्या ठिकाणी बघतो आपण मुकेश मडवीने। धनंजय लाल नॉनस्टॉक इनला मागच्या मॅचचे हिरो अफलातून बॅटिंग 33 धावा केल्या होत्या 9 चेंडूत आणि पेटाली संघाने या स्पर्धेमध्ये खूप मोठा विक्रम प्रस्थापित केला। करता 64 धावा चेस केल्या डिंगडॉंग ओवेच्या विरुद्ध आणि त्यामुळे इथून पेटाली संघ त्याच आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरलाय उसाटणेच्या अगेन्स्ट। अनिल दादा डोपरे यांचा संघ आपण बघताय। बॉलिंग मार्कवर प्रथमेश ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला सीमा पार षटकार। काय बॅटिंग करते मैदानात बघा। आजच्या रात्रीतील ही अंतिम मॅच आहे पण या मॅच मध्ये जबरदस्त गरमाट का तर थंडी भरपूर वाजते। भरपूर जण या ठिकाणी कोणी झिपर घातले कोणी स्वेटर घातले कोणी कान टोपरी घातले पण काही लोक अशी आहेत की त्यांनी काही घातलं नाही पण अजूनही ते गरम आहेत। आणि मैदानामध्ये खेळाडू बघा बॉडीची मूवमेंट होत असते। काय पाहिजे बॉल कॉल या ठिकाणी केल्या पंचांनी काहीतरी प्रश्न आहे। 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेलेत। आजच्या रात्रीतील ही आपण बघतायत अंतिम मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे वर्सेस पेठाली। तर महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि या दरम्यान एक सिंगल येते। सिंगलने धावसंख्या धावफल करते आपण बघतोय 13 धावा। 4 ओव्हरची मॅच आहे। मागची मॅच आपण बघितली अत्यंत रोमांचकारी रोमहर्षक एकदम रंजकता होती त्या मॅच मध्ये पण फायनल निर्जय संघाने तो सामना जिंकला 12-17 वरनं 1-6 ची मॅच आली। प्रथमेश यावेळेस मात्र रनवे मध्ये थोडासा तिथे अडथळा जाणवलाय आणि त्यामुळे ते थांबले। तर मनीष पांडे याचकडून पेठाली संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये। संदेश पाटील सिद्धिकरोलीचे या ठिकाणी यायचंय। काय घडलंय मैदानावरती मागच्या मॅचचा हिरो मात्र इथे 0 वरती बाद होतोय आणि खूप मोठी सफलता मैदानावरती विकास स्पोर्ट्स पेठाली या संघाला मिळत असताना गोलंदाजांचा कर्दन काळ बनला होता पण यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो। मागच्या मॅच मध्ये जो हिरो होता तो 0 वरती बाद होतो। बऱ्याचदा जो 0 वरती बाद होतो तो पुढच्या मॅच मध्ये कमबॅक करतोय। मैदानावरती अमर हिलाल येत आहेत
बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती सुरुवात खूप चांगली केली या ठिकाणी आपण बघतायत मुकेश मडवीने, पण स्ट्राईकवरती जसे धनंजय हिलाल आले ते मात्र लेग बिफोर विकेट बाद झाले. प्रथमेश, हा चेंडू ऑन साइडला, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, झेल झालाय ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ऋषिकेश त्या ठिकाणी हा झेल ड्रॉप करतायत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा एक वाक्प्रचार क्रिकेटमध्ये. आणि आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा झेल ड्रॉप होत आहेत तेव्हा तेव्हा बऱ्याचदा आपण बघतोय की मैदानावरती फलंदाज उपद्रव माजवतात. हा चेंडू यावेळेस मनीष पांडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 रुपये मंचावरती ते उपस्थित आहेत. आणि नक्कीच पेटले संघासाठी हे पारितोषिक त्यांच्या वतीने आलेले आहे की हॅट्रिक कुठल्याही बॉलर्सने घेतली तर 3000 रुपये देण्यात येतील. अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते. एकूण धाव संख्या धावफलकावरती बघतो आपण 16 धावा. चांगली सुरुवात आहे, एक विकेट जरूर गमावलाय उसाटणेने धनंजय हिलालच्या रूपाने, पण उसाटणे संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे आणि त्यामुळे इथून एका विकेटने दुसऱ्या विकेटने काही फरक पडणार नाही. आणि प्रथम ते बॅटिंग करतायत, कुठल्या प्रकारचा दबाव अजिबात नाही आहे. इथून जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावायच्या आणि त्यानंतर पेठालीला सेकंड इनिंगमध्ये आपण जेव्हा ते बॅटिंगसाठी उतरतील चेससाठी तेव्हा आपण त्यांच्यावरती दबाव टाकायचा. ही रणनीती स्पष्ट आहे. टॉस पेठालीने जिंकलेला आहे, त्यांनी चेस करणं पसंत केलं आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 64 चेस केल्या. ज्या मैदानावरती करता धावा करणं एक संघर्षाची गोष्ट बनलेली आहे आणि त्याच मैदानावरती मात्र पेठालीने 64 केल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी प्रथम टॉस जिंकला नाही, पुन्हा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पेटाली संघाने कंबर कसलेली आहे. दोन्ही संघ विजयाच्याच इराद्याने मैदानावरती उतरलेले आहे, कारण प्रत्येकाचं लक्ष उजव्या बाजूला आमच्या अगदी समोर या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही बघताय. कारण पैशापेक्षा या ट्रॉफीला अधिक महत्व आहे. बॉलिंग मार्कवर ऋतिक केण येत आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय. यावेळेस मात्र पंचांचा कुठलाही सिग्नल नाही. तर हा डॉट बॉल या ठिकाणी असताना आपण बघताय तर ऑफ स्टंपच्या अगदी थोडासा बाहेर पिचिंग झालाय. एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, पण पंचांचा कुठलाही इथे सिग्नल नाही. डॉट बॉल ऋतिक. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल. क्या बात आहे. बघा या ठिकाणी मनीष पांडे म्हटले की आम्हाला क्रिकेटपटूची आठवण येते, पण हे मनीष पांडे पेठालेसाठी बक्षीस लावत आहेत. प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये असं बक्षीस कोणी लावलेलं मला आठवत नाही. ओ हो, उडवलाय, भरपूर लांबही पाठवलाय, सीमारेषेच्या पार षटकार. रिप्ले मध्ये बघू शकाल कशा पद्धतीने टायमिंग झालं होतं. फुल लेंथ चेंडू होता, फुल टॉस होता आणि अमर यासाठी तो ओळखला जातो. अष्टपैलू आहे आणि नेहमीच अशाच पद्धतीने तो खेळत आलाय उसाटण्यासाठी. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. संदीप होते, गुड फिल्डिंग, चांगला थ्रो आणि सिंगल येते. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आपण बघतायत मुकेश मडवी. सुरुवात मुकेशनेच केली खऱ्या अर्थाने इनिंग मध्ये. पहिल्याच ओव्हरच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार ठोकले. त्यानंतर स्ट्राइक रोटेट केल्यानंतर त्याला स्ट्राइक मिळालीच नाही, पण आता बऱ्याच वेळानंतर तो स्ट्राइक वरती येतोय. धावसंख्या धावफलक बघता आपण एकूण झालेली आहे ती 24 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. ऋतिक यावेळेस साईड चेंज करतोय तर राऊंड द विकेट येत आहेत. पुन्हा एकदा ऋतिक टू मुकेश. विकेट साठी 200 रुपये.
ऑन साइडला चेंडू हवेत, झेलची शक्यता आणि झेल झालाय ड्रॉप. तेलही गेलं आणि हाती आलं केवळ दुपाडणं. पंच बघूया चेक करतील काय घडलंय आणि पंचांनी दोन्ही हात आकाशाकडे गेलेत, याचाच अर्थ हा षटकार आहे. हा झेल पकडता आला असता पण कुठेतरी ही चूक झाली. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल दोन क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली आले होते पण कुठेतरी मनामध्ये एक भीती होती की आपला पाय सीमारेषेवर पडेल का, आपण बाहेर जाऊ का, आणि ह्याच भीतीपायी हा झेल ड्रॉप झालाय. ओ अपील, इथे पंचांनी स्वीकारले अपील आणि अशा प्रकारे आपण बघतायत मुकेश मडवी बाद होत आहेत पायचीच्या रूपाने. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज मुकेश LBW. पारितोषिक वाढलेले आहे. मनीष पांडे आलेले आहेत आणि मनीष पांडे म्हणतात आता विकेटसाठी 200 नाही 300 रुपये. क्या बात है मनीष जी, आपके जैसे लोग बहुत कम नजर आते हैं. क्रिकेट के शौकीन जहाँ जहाँ होते ऐसे नगद इनाम हम अक्सर देखा करते. आणि बघूया इथून प्रत्येक विकेटला 300. मैदानावरती बॅटर येत आहे अनिकेत डोपरी, अत्यंत हार्ड हिटर फलंदाज. ओहो, फाईन लेगला गेलाय चेंडू. खराब फिल्डिंग तिथे थोडंसं फंबल झालंय. लेग बायचा इशारा पंच ठिकाणी करत असताना. आणि धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाली 31 धावा. षटक दुसरं संपन्न होतं, 31 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या होत्या 16 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. धावांची गती आपण बघतायत या ठिकाणी 15.50. आमचे गणेश DJ गणेश जबरदस्त योगदान पापडीच्या पाड्याचे आणि त्यांचे 2 DJ ऑपरेटर आहेत. त्यांच्याकडे ही व्हेरिएशन आहे आणि नाईट म्हटलं की DJ ऑपरेटर चांगलाच पाहिजे तरच मजा आहे, अन्यथा ही रात्र जागवता येणार नाही. खेळाडू तर खेळत असतात, कित्येक जण झोपले असतील आता, पण अजून काही जण क्रिकेटची दर्दी मैदानात दिसत आहेत. जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल तशी तशी या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये गर्दी बघायला मिळेल. आणि उद्याचा पोल जबरदस्त आहे, उद्या यायला विसरू नका. उद्या अप्रतिम लढती आहेत आणि आजही चांगल्याच लढती होत्या. पण मॅचेस आपण बघितलं तर थोड्याशा वन साइडेड झाल्या. मागची मॅच रंगली, उद्याची पहिली मॅच GG स्पोर्ट्स वाकण वर्सेस RCC पेठमध्ये मॅच आहे. त्यानंतर भूमी 11 मांडा टिटवाळा परिसरातील संघ, त्यांच्या समोर जय हनुमान कामोटे. त्यानंतर चेंज द गेम वडवली बी वर्सेस सृष्टी 11 बामण डोंगरी. आणि यावेळेस मात्र हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या पार, हा षटकार. थँक्यू. बॉल पाहिजे, बॉल द्या. भरपूर लांब पाठवलाय. अनिकेत यांना जबरदस्त फॉर्मात आहे. खरं तर त्याच्या कारकिर्दीतील तिसरी बाईक त्याने आताच, दुसरी बाईक 2 दिवसापूर्वीच उसरली नाईट स्पर्धेमध्ये त्याने मिळवलेली आहे. बघा DJ वाल्यासाठी आलेले आहेत 100 रुपये. क्या बात है मनीष जी पांडे, शुक्रिया आपका बहुत बहुत. आपके शुभ बातों से आप दे सकते DJ को 100 रुपया नगद. नक्कीच पेठाली जर आणखीन पुढे खेळत असला तर या बक्षिसामध्ये वाढ होत जाईल. पण पेठालीची देखील आजची या दोघांची ही शेवटची मॅच आहे. इथून जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम टिकून ठेवेल. धावसंख्या बघूया किती झाली धावफलकावरती. नीरज आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. 37 धावा झाल्यात आणि अंकित देखील डोळ्यात तेल टाकून काम करतायत. अंकितला सवय आहे,
पनवेल मध्ये जन्म घेतला तर नाईट स्पर्धा कराव्याच लागतील. इथून चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तर विकेट के लिए हर विकेट के लिए 300 रुपया. तो अनाउंसमेंट जरूर होगी लेकिन बीच बीच में स्कोर भी बताना होगा. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी निर्णय सोपवलाय. बघूया चेंडू कुठे आहे एक्झॅक्टली. आय थिंक भीमर साठी हा रिव्ह्यू असावा. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम याला म्हटलं जातं. नक्कीच पंचांच्या निर्णयाविरुद्ध आव्हान दिले जातं आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बघूया चेंडू कुठे आहे एक्झॅक्टली. इट्स अ नो बॉल, म्हणजे मिळतील आणखीन एक धाव मिळेल आणि त्याचबरोबर मिळेल फ्री हिट, एक अतिरिक्त चेंडू मिळेल आणि धाव संख्या धाव फलकावरती 39. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये मनीष पांडे यांच्याकडनं. आधी मला वाटलं मनीष पांडे आले की काय इंडियन प्लेयर, तसं मला वाटलं. नाव एकदम सारखं आहे पण हे मनीष पांडे पेठालीचे डाय हार्ड फॅन आहेत. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, डॉट बॉल के लिए बख्शिश है. आपने बीच में अनाउंसमेंट किया था डॉट बॉल के लिए, नहीं है, कैंसिल किया, अभी कैंसिल हो गया. 100 था क्या. डॉट बॉल 100. यावे चेंडू हवेत, विकेट येईल का. आणि हो फलंदाज बाद होत आहेत मैदानावरती अमर हिलाल आणि 300 रुपयाची कमाई झाली आहे गोलंदाज अक्षय केणीच्या खात्यामध्ये. गर्व से बोलो. श्री रामचंद्र. हा चेंडू पाठवलाय लॉंगॉनला, झेल नाही पकड झालाय. क्षेत्ररक्षक परेश केणी होते. झेल कठीण होता पण पकडायला होता. आणि अशा प्रकारे आपण बघताय धाव संख्या इथून पुढे सरकते 39 वरनं ती 40च्या घरात जाते आणि षटक क्रमांक 3 सुरू आहे. 40 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत अक्षयला. मग अशी झेल टिपला होता, क्षेत्ररक्षक होते प्रथमेश केणी. फ्लायटेट हवेतून पाठवलाय पहिल्या टप्प्यावर, सीमा पार चौकार. अत्यंत सुंदर अशी प्रतिमा. जय श्री राम सा जय घोष. भारत का बच्चा बच्चा बोलेगा. जय श्री राम. क्या बात आहे. मनीष पांडे यांचा आवाज बघा. नक्कीच उत्तर भारतीय आहेत आणि उत्तर भारतीय नेहमीच अशाच पद्धतीने जयघोष करत असतात. क्या बात आहे. बोला बोला मनीष पांडे तुम्हाला या ठिकाणी सांगतायत. एकूण धाव संख्या धावपल करती
44 झाल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत पुन्हा एकदा अक्षय केणी. मैदानावरती बॅटर. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत त्यावेळेस अनिकेत डोपरी या ठिकाणी आलेले आहेत. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अफलातून फिल्डिंग तिथे आउटस्टँडिंग ऋषिकेश होते. ऋषिकेश केणी आणि या येत आहेत एकूण 2 धावा. धावसंख्या धावफलक होती 46. 3 षटक संपलेले. धावांची गती 15.33. स्क्रीनवरती बघू शकाल कशा पद्धतीने चेंडू अडवला होता आणि एकूण धावसंख्या 46. तिसऱ्या षटकाच्या अंती नक्कीच आमचा बोलो जय श्री राम. क्या बात है. हा चेंडू फुल लेंथ होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतं. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत हेमंत केणीला डॉट बॉलने सुरुवात करतायत आणि नक्कीच प्रयत्न करतील इथून कमीत कमी धावा कशा खर्च होतील. स्ट्राईकला आपण बघतायत बॅटर अजय. ऑन साइडला व्यवस्थित नाही झाला टायमिंग. चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव या दरम्यान इथे धावसंख्या धावफलक होती बघतो आपण एकूण 47 धावा. 47 विकेट एकूण गमावले आपण बघितलं 3. अंतिम ही मॅच आणि 17 सुरू आहे पहिलं. स्ट्राईकला वेळेस आपण बघतायत अनिकेत ढोपरे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हेमंत. चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंगर वरनं वेगाने येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान डायरेक्ट हिट जर झाला असं तर काहीतरी इथून रिझल्ट आला असता. पण 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलक होती 49. 50च्या पुढे गेले तर एक चांगली टोटल असेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. ओसाडण्याकडे क्वालिटी अटॅक आहे त्यामुळे पेठालीला ते नक्की सेकंड इनिंग मध्ये दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. ओहो पॅरला स्ट्रोक. झेल पकडलाय कोणी बाहेर आणि अशा प्रकारे हा षटकार येतोय. डीजे आपण थांबा. मनीष पांडे जरूर उत्साही आहेत पण मॅच सुरू झालेली आहे. मनीष जी हम नारा जरूर लगाएंगे. ओहो फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर छूम अंतर. क्या बात आहे. पुन्हा एकदा 200 रुपये डीजे वाल्यासाठी. मनीष पांडे इथे मात्र ATM घेऊन आले सोबत आणि आतापर्यंत आमच्या डीजेला 500 रुपये दिलेले त्यांनी.
200 रुपये जे संदीप पाटील सरांना मिळाले होते त्यांनी दिलेत. आणखीन एक तडाखा, पण चेंडू उंच जास्त गेलाय आणि तिथे आपण बघतात लांबी प्राप्त झाली आहे. आणि जाता जाता या मैदानावरती मात्र हे 3 षटकार आपण बघितले. एकूण धावसंख्या धावफलकावरती 67 धावा झाल्यात, 67 आणि 68 धावांचं एक भलं मोठं लक्ष इथून विकास स्पोर्ट्स पेटाली संघाला पूर्ण करायचं 24 चेंडू मध्ये. ते 17 ठिकाणी संपन्न झालंय. आणि नक्कीच आमचाही या स्पर्धेतला हा शेवटचा टर्न होता आणि पुन्हा एकदा आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्हाला या स्पर्धेचा घटक बनण्याची जी संधी दिली त्याबद्दल संपूर्ण जय नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली, ग्रामस्थ मंडळ किरवली, प्रशांत पाटील व त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली साथ दिली आदरणीय संदीप पाटील सर मुरबी, त्याचबरोबर जगदीश पाटील नारिवली आणि संपूर्ण या ऑफिशियलचा आभार व्यक्त करतोय. इथे संपते. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये, पण जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल ऐकूया आपण पुन्हा एकदा आवाज नारिवली गावचा जगदीश पाटील यांना. धन्यवाद. माहिती नाही काय तर एक सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. खरं तर त्या पहिल्या रात्रीमध्ये ज्याने उत्तम प्रकारे आम्हाला साथ दिली ते आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील भोपर डोंबिवली यांचा या मंचावरती आपण सन्मान करूया. अरुण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या मंचावरती करतोय. नक्कीच या ठिकाणी जगदीश पाटील हे देखील आजच्या रात्रीसाठी कॉमेंट्रीला आले होते आणि त्यांचाही आपण सन्मान करूया. आवाज नारिवली गावचा जगदीश पाटील यांचा सन्मान या मंचावरती होत असताना गुड जॉब जगदीश पाटील. चांगली कामगिरी गेली, कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतात ॲज अ कॉमेंटेटर आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यांचाही सन्मान या मंचावरती होत असताना हॅलो चेक. थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मॅच मध्ये. गेम इज ऑन. पहिलाच बॉल उडवलाय आणि फिल्डर तिकडे उपस्थित होते, मात्र झेल पहिल्याच बॉलवरती सुटला जातोय आणि हर छक्के के लिए 1000 रुपया और 3 छक्के के लिए 3000 और चौका के लिए 3000.
हा किसन गणू पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. थर्ड अंपायर यस मंगेश. नवनाथ चला लवकर जा. शेवटचा अंतिम सामना आजच्या पहिल्या रात्रीमध्ये. हर चौका और छक्के के लिए 1000 रुपया और 3 चौका 3 छक्का 3,000 रुपया. हे पांडे साहब की तरफ से. यावेळेस चांगला बॉल अगदी इंच मध्ये, फिल्डर तिकडे आहेत उपस्थित. एकच धाव, गुड फिल्डिंग जितेश मडवी. आणि एकूण पाहिलं तर टार्गेट आहे ते 68 रन्स. पेटाले विपक्ष उसाटणे. हा सामना पहिला क्वालिफाय संघ या स्पर्धेमध्ये झाला तो निजे संघ, आणि आता मात्र याच्यातून जो जिंकेल तो विजय होईल. क्लीन बोल्ड यू मिस. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागला या विकास स्पोर्ट्स नेवाली टीमला, पेटाली टीमला. हर चौके के लिए 500, हर छक्के के लिए 1000 और 3 हाँ छक्कों और चौकों के हैट्रिक के लिए 3,000 रुपए. ये पांडे साहब की तरफ से. एक इन्होंने एक दानशूर व्यक्तिमत्व है. हालांकि से अपने टीम को सपोर्ट कर रहे. एक गेंद पुल करना चाहते थे, फिर एक बार गेंद हवा में और उसके नीचे फील्डर आता हुआ, लगता हुआ दूसरा कड़ाड़ा झटका पेटाली टीम को. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय बजरंगबली, जय श्री राम. 2 विकेट झालेत. आता लागोपाठचे 2 धक्के लागलेत. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती फक्त 2 धावा पहा मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी अजय भंडारीला पाहतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक टीमच्या वतीने. ऋषिकेश डावकुरे आताचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. ऋषिकेश केनी यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, जास्त उंची लांबी कमी, फिल्डर दूरवरती आहेत. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार, चौकार. पहिला चौकार पहा मिळतोय. ऋषिकेशच्या बॅट मधून आलाय. अगदी 2 फिल्डर होते, त्यांच्या अगदी गॅप मधून जात असताना पुन्हा एकदा उडवलाय. फटका चांगला आहे आणि पुन्हा एक चौकार. 1 बाउन्स. लागोपाठचा दुसरा. आणखीन एक आला तर 3,000 रुपयाचे कॅश प्राइज मनीष पांडे की तरफ से. या
त्या 10 धाबा स्कोरबोर्ड वरती पाया मिळतात आपल्याला. एकूण धावसंख्या बनवायची 68 68 धाबा चा पाठलाग करायचंय. यस आने वाली 18 गेंद्यावर 57 रन की जरूरत है. 58 यावेळी चांगला फटका पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला. एकेरी धाव दुसरीचा प्रयत्न रन आउट. गरज नव्हती मिळाल्यानं वेगाने धाव घेण्याची कारण अगदी चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक आले. चेंडूला उचललं फेकलं आणि तोपर्यंत एष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. फलंदाज बाद. चला दुसरं षटक मार्ग से 3 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळात लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो. एकेरी धाव मिळाली आहे. जिथे मागाशी पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर विकेट मिळाली ओव्हरमध्ये रनआउटची. रायटी लेफ्टी बॅट्समन पहा मिळतो आपल्याला मैदानावरती. षटक दूसरा गोलंदाज अमर हिलाल. हमारे पांडे साहब की तरफ से हर चौके के लिए 500, छक्के के लिए 1000, 3 चौके के लिए 3000 और 3 छक्के के लिए 3000. पुन्हा एकदा टॉपेज फिल्डर पुढे सरकलाय. कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती. गोलंदाजाने टिपलाय झेल. संपलाय तो मात्र तिकचा खेळ. राजेश केनी यानी कि क्रिकेट में पुराना चावल. जुना जानता खेळाडू. आउट. यस फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन होताना पहा मिळते आपल्याला. 4था विकेट. हेमंत न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना यावजना विकेट हॅट्रिक मिळेल का? गोलंदाज लागोपाठचे 2 विकेट मिळवल्यात. यावेळेस वा
काय सरप्राईजिंग डिलिव्हरी होती. आउटस्टँडिंग बॉलिंग, चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. अगदी छाती जवळून चेंडूला जाऊ दिलंय. चांगली गोलंदाजी पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना मिड विकेटला खेळाचा प्रयत्न केला जातो. एकेरी धाव मिळाली. एक्का दुक्का धाबा आता सामन्याच्या विजयापर्यंत घेऊन जाणार नाहीयेत. त्यामुळे आता 2 षटकामध्ये फक्त धाबा आल्यात 13. आणि आमचे गुलशन पाटील थोडेसे निरीक्षण करतात की आता काय पाणी करत असताना कदाचित डिझेल वगैरे, कारण त्यांच्यावरती सुद्धा या स्पर्धेची खूप मोठी जबाबदारी आहे. गुलशन, खरं तर त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते थांबल्यात आता. जितेश मडवी तिसरं गोलंदाज, तिसरं षटक पहा मिळतं आपल्याला. 4 षटक 4 गोलंदाज. फुलटॉस खेळू शकले नाही. अगदी जागा बनवून खेळायचा होता. वेगवान चेंडू होता, वेगवान उत्तर देता आलं नाहीये. चेंडू जातोय तो डॉट. सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झाल्यात 5. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुल टॉस. चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. रनआउटचा धोका. राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी पायातला चेंडू होता. ड्राईव्ह केलं वॅडिश लॉंग ऑनला. एकेरी धाव मिळत असताना ऋतिक केनीला तुम्ही फक्त आता औपचारिकता पाहायला मिळेल, जेणेकरून फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जातील. आता 68 धाबा चेस करायच्या होत्या. सुरुवात खूप खराब झाली. एकामागून एक विकेट मिळाले. 2 चौकार फक्त पाहिले. यावेळेस फटका शानदार आहे. झेल टिपण्याची संधी. रनिंग कॅच नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. थँक्यू. षटकार आला ऋतिकच्या बॅट मधून. तर कुठे का होईना थोडासा उशीर झाला म्हणावाच लागेल. अलॉंग द कार्पेट एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना इथून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या 23. आणि आता
बॅटमधून. मात्र या फटक्यानं आता उशीर झाला आहे असंच काहीसं म्हणावं लागेल की भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शहाणपण यांना शून्य किंमत असतं, तसंच काहीसं होत असताना मैदानामध्ये पहा मिळतंय. मात्र आता हे फक्त धाबांचं अंतर कमी करतील, सामना जिंकून देऊ शकत नाही आहे. त्यामुळे सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. 68 धाबा म्हणजे फार धाबा होत्या मैदानावरती, त्यामुळे त्या चेसिंग करताना कुठे का होईना पूर्णपणे फलंदाजी ढेपाळली त्यांची. आणि यावेळेस क्लीन बोल्ड झाल्यात. ऋतिक केणी आता 2 चेंडू आहेत अद्यापी. चला नवीन बॅट्समन या. हे कॅमेरामॅन आहेत, कुठे कधी काय कॅमेरा मारतील सांगणं फार कठीण जाईल. आता आमचे गुलशन व्यवस्थितरित्या उभे आहेत त्या ठिकाणी, तर त्यांचं लक्ष नव्हतं. एकेरी धाव मिळाले आणि शेवटचा आता चेंडू फेकायचंय आणि ते विजयावरती शिक्कामोर्तब करायचा. या चांगला बॉल आणि अशा रीतीने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघ सुपर 12 मध्ये पोहोचतोय. पहिला संघ निजे, त्याच्यानंतर उसाडणे. 2 संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिल्या रात्रीमध्ये 2 संघ क्वालिफाय झाल्यात. पुन्हा एकदा शेवटच्या रात्रीमध्ये ते संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत ढोपरी ज्याने 33 धावसंख्येची